युवा सेनेचे आमचे ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहरामध्ये युवकांना रोजगार देणं आणि रोजगार देणारे बनवणं याकरता विविध ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचं संमेलन आणि तो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जास्तीत जास्त या महाराष्ट्रीयन ठाण्यातील तरुणांना रोजगार आणि उद्योगधंदा देणारा तयार करण्याकरता हा जो काही उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल मी खास करून त्यांचं कौतुक करतो आणि युवा सेना युवकांसाठी जे काम करते त्याचं एक उत्तम उदाहरण आजचा मेळावा आहे। सर, जे बेरोजगार तरुण आहेत, जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, अशा तरुणांना काय आवाहन कराल या रोजगार मेळाव्यात? या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मग बँका आहेत, विविध एजन्सीज आहेत। याकरता फक्त रोजगार देण्यासाठी नाही तर उद्योगधंदा देणारा एक बिझनेसमन बनवणारा सुद्धा स्टॉल्स या ठिकाणी आहेत। जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा, आपण माहिती करून घ्यावी, वेगवेगळ्या इंटरव्ह्यू स्किल कशा पद्धतीने करायच्या या संदर्भात पण मार्गदर्शन आहे आणि ज्ञान घेण्याने ज्ञान वाढत जाते, याचा उपयोग करून घ्यावा। सर, नाशिकचा पक्षप्रवेश आहे, आपण ट्विट देखील केलेला आहे। ठाकरे गटाला खिंडारपाडा ते नाशिकमध्ये वारंवार पक्षप्रवेश होत आहे, काय मला या अगोदर देखील तुम्ही सूचक ट्विट केलेला आहे। 16 एप्रिलला ज्यावेळी जी युबीटी आहे त्यांनी नाशिकमध्ये मेळावा घेतला होता आणि AI टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांची चेहरा बाळासाहेबांचा आणि आवाज डमी माणसाचा अशा पद्धतीने ती क्लिप बनवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका टिप्पणी केली होती। त्याचा प्रसाद बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि त्याच वेळी मी म्हणालो होतो की हा शेवटचा फोटो काढून ठेवा, काही दिवसातच यातल्या 80% सभागृह खाली झालेलं असेल, तुमच्यामध्ये ही माणसं नसतील आणि आजच्या मतीला 99.99% युबीटी नाशिकमधून खाली झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे। केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची, परंतु लोक आपल्याला का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करायला पाहिजे। सर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत, नाशिकमध्ये ताकद वाढते, या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे फायदा होणार? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जे काही उरले सुरलेली मंडळी होती, भावनेच्या आहारी जाऊन रडण्याने थोडे व्यथित होऊन जी शेवटच्या क्षणापर्यंत जी काही युबीटीमध्ये लोक होती, त्याचबरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, ही सर्व मंडळी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ओरिजिनल शिवसेनेमध्ये येत आहेत। काल पाहिलं नागपूर असेल, भंडारा असेल, इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी बाजी मारलेली दिसून येईल तुम्हाला। हिंदी शक्ती विरुद्ध आज ठाकरे गटाचे सचिव राम रेपाळे असतील, बोरस्ते असतील, यांनी मोठा या ठिकाणी नाशिकमध्ये खिंडारपाड्यास सुरुवात केलेली आहे। त्यांचं नेतृत्व एक वेगळंच पाहिलं जातंय। अनेक वेळा आता पक्षात प्रवेश करतात, येणाऱ्या काळात युवा सेना पण तिकडनं आता तुमच्याकडे येणं नाशिकमध्ये पूर्णपणे सुरुंग लावलेला आहे। आमचे सर्व त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी अजय बोरस्ते असतील, सचिव राम रेपाळे असतील, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि जास्तीत जास्त लोक कशा पद्धतीने शिवसेनेकडे अप्रोच होतील, लोकच आमच्या पदाधिकाऱ्यांना अप्रोच करत आहेत आणि आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा, एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असं स्वतःहून सांगतात। त्यामुळे लोकांचं ओघ एकनाथ शिंदे साहेबांकडे लागलेलं आहे। सर, हिंदी सक्तीवरून आता ठाकरे गट आणि मनसेचं एकत्रित आंदोलन आहे, जो GR आहे शासकीय GR त्याची होळी करणार आहेत, कसं बघताय या दोन्ही आंदोलन? महापालिकेचा पण सर, मुंबई महापालिकेचा एवढंच मी या क्षणाला बोलेल। कुठेतरी दोन्ही बंधू आता एकत्र येण्यासाठी यापूर्वी अननसाचा आईचा असं म्हणत होतं, पण कदाचित जी सक्ती केलेलीच नाहीये, आता ती सक्ती केली अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तर मी एवढंच म्हणेल मुंबई महानगरपालिकेचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।